प्रेम हे केवळ स्पर्शाने सुमन नव्हे, ते आत्म्याच्या अगाध गुहेत प्रतिध्वनित होणारे अदृश्य स्रोत आहेत. माझ्या नजरेच्या एका क्षणिक स्पर्शाने माझ्या अंतःकरणात अनामिक प्रलय उसळतो. जणू चंद्राच्या ओढीने समुद्राचे ज्वार वेळे होतात. प्रेम हे नाजूक कांचनकडी नाही, ते विधात्याच्या हस्ताक्षरातील अक्षय शिलालेख आहे. काळाच्या वादळांनी झिजणारा नव्हे, तर त्यांनाच अर्थ देणारा. तुझ्या स्मितात मला सृष्टीचा आदिम स्वर ऐकू येतो आणि तुझ्या विरहात विश्वाच्या रिकाम्या अवकाशाची वेदना. तू जवळ आलीस की श्वासाला माधुर्य लाभतंय आणि तू दुरावलीस की हवेतील अणूही बोचरे भासतात. प्रेम म्हणजे आत्मविसर्जन, स्वतःच्या अहंकाराचे दहन, स्वतःच्या सीमांचे विस्मरण आणि दुसऱ्याच्या अस्तित्वात स्वतःला पूर्वत्वाने विलीन करणे. ते गणिती मोजमापात बसत नाही, ते अनंताच्या अंधारात प्रकाशरेषा कोरण्याचा हट्ट आहे. तुझ्या स्पर्शात मला अमृतत्वाची कुजबुज ऐकू येते, कारण प्रेम हे मर्तदेहाच्या पलीकडचे, ते दोन आत्म्यांच्या शाश्वत संगमाचे रहस्य आहे. जर नियतीने आपल्यात दुरावा रेखाटला, तरी माझ्या प्रत्येक शब्दात तुझ्या अस्तित्वाचा गूढ स्पंदन असेल. कारण प्रेमाला विभक्तीची सीमा नसते, ते विरहानाही आलिंगन देऊन त्याला अमरत्व देतं. शेवटी प्रेम म्हणजे आनंदाचा उत्सव नव्हे, ते वेदनेच्या शिखरावर उभं राहून अर्थ शोधण्याची साधना. ते जखमातून उमलणारं कमळ आहे, रक्तातून जन्मलेलं सौंदर्य. आणि म्हणून जर मला प्रेमाचा अर्थ विचारलास, तर मी सांगेन, ते शापही आहे, वरदानही. ते पतनही आहे, उत्कर्षही. ते मृत्यूलाही आव्हान देणारं अमृतत्वाचं धाडस आहे.